देशाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी भीमशक्तीचे सुबोध वाघमोडे, राजाभाऊ कदम, मेजर सुखदेव साबळे, उमेश सुरते, प्रमिता तुपलोंडे, ज्योती गायकवाड, अश्विनी सोलापुरे, सलीम मुल्ला, के.एम. कांबळे, विक्रम वाघमारे, इब्राहिम शेख, कीर्ती शिवशरण, राजाभाऊ खंदारे, समीर मुजावर, हर्षदीप बनसोडे आदी उपस्थित होते। काल सोमवारी आपल्या देशाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर नावाच्या एका वकिलानं बूट फेकून मारण्याचा आणि हल्ला करण्याचा जो प्रयत्न केला, या हल्ल्याचा सर्वप्रथम भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही निषेध करीत आहोत आणि त्याच्यावर देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्याला अटक झाली पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी पाटील साहेब यांना या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं की आमच्या ज्या भावना त्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करू। परंतु ही कालची जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आणि भारत देशाची जी काही इज्जत होती ती इज्जत घालवण्याचं काम ह्या माणसाने केलेलं आहे। खऱ्या अर्थानं